नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कंटेंट क्रिएटर. तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि आता आम्ही लग्नाला पोचलो आहोत. तर पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही गावामध्ये होतो आणि गावातून आम्ही निघालो होतो. तर त्याचा हा पुढचा ब्लॉग आहे. तर हा सेकंड ब्लॉग आहे लग्नाचा. आणि आता आम्ही लग्नाला पोचलो आहोत आणि आता जवळजवळ आम्हाला वाटतं 1 ते 12:30 ते 1 वाजला असेल. आणि आता इथे ना जे काही सामान आहे नवरीचं, म्हणजे आपण साखरपुड्याला जे काही नवरीला देतो ना, ते सगळं सामान आता आम्ही सगळे घेऊन जाणार आहोत स्टेजवर. छानपैकी ना वाजत गाजत आम्ही स्टेजवर गेलो. आणि आता तेही काही मला शूट करता आलं नाही, पण खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर ना आता तुम्हाला माझी फॅमिली दाखवते. तर ही आहे आमची फॅमिली. खूप मोठी फॅमिली आहे. अजूनही खूप लोकं आहेत, पण सगळ्यांना काही ॲड करता आलं नाही. दिवसभर ना इतकं जास्त शूट काही झालं नाही, आणि जेवढं काही झालं ना तेवढं सगळं मी ह्या क्लिपमध्ये ॲड केलं आहे. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता बघा, तुम्ही बघू शकता इकडे एकदम सुंदर असं वातावरण आहे. आणि दिवसभर तर जेवण वगैरे होतंच. आणि संध्याकाळी ना चाट होता, म्हणजे डोसा आणि पाणीपुरी, भेळ हे सगळं होतं. आणि म्हणजे खूप टेस्टी असं जेवण होतं. आणि रात्रीसुद्धा पुलाव आणि गुलाबजाम होते. तर दिवसभराचं हे संपूर्ण दुपारी जेवणसुद्धा खूप सुंदर होतं. एकंदरीत ना लग्नाचं जे दिवसभराचं शेड्यूल होतं ते खरंच एकदम छान होतं. सकाळ दुपार संध्याकाळ खूप छान अशी सोय केली गेली होती. आणि आता इथे मुलं आणि सगळेच लोकं वेट करत आहेत की पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या वगैरे सगळं होतं, पण प्लेट्स नव्हत्या मे बी, त्याच्यामुळे थोडे वेट करत होते लोकं. आणि आता हे आहे पाणीपुरीचं. साईडला भेळ होती, त्याच्या बाजूला डोसा होता. तिकडेसुद्धा मी त्या काउंटरवरसुद्धा तुम्हाला नेणार आहे, तुम्ही बघू शकता. तर मुलांना डोसा खूप जास्त आवडला होता. तर भेळ आणि पाणीपुरी तर काही जास्त खाल्ली नाही मुलांनी. आणि डोसाच रियांश आणि विवानने या दोघांनी सुद्धा खाल्ला. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि मग हा चाट जो होता तो भेळीचा होता. भेळसुद्धा खूप सुंदर होती. म्हणजे एकंदरीत सगळेच पदार्थ जे आहेत ना ते खरंच खूप टेस्टी होते. तर हा जो आदर्श आहे तो प्रत्येक मराठी लग्नात घेतला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रत्येकानेच ना मंगलाष्टका चालू व्हायच्या आधी ना महाराजांची आरती ही केली पाहिजे. आणि खरंच हा आदर्श खरंच मला तरी खूप जास्त छान वाटला. छानपैकी राजेशाही थाटामध्ये ना लग्न पार पडलं. आणि ज्या दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते, म्हणजेच लग्नाची, तो दिवस आज आला होता. आणि लग्नसुद्धा छान निर्विघ्नपणे पार पडलं. संसारासाठी लागणारी ना प्रत्येक गोष्ट नवरीला आहेरामध्ये आली आहे. आणि खरंच या दोघांना आहे ना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही बघू शकता खरंच सगळ्या वस्तू आलेल्या आहेत आमच्या नवरीला. तर दोघेही खूप सुंदर दिसत होते लग्नाच्या दिवशी.
पार पडलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो घरी. तर आम्ही घरी पोचलो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने ना नवरदेव आणि नवरीसुद्धा आले. तर छानपैकी त्यांचं स्वागत केलं. सगळ्यात आधी तो तुकडा उतरवून टाकला त्यांच्यावरून आणि त्याच्यानंतर ना त्यांना बसण्यासाठी जागा केली. कारण त्यांना घरामध्ये घेत नाही जोपर्यंत गृहप्रवेश करत नाही तोपर्यंत. तर सगळ्यात आधी वरात होते, त्याच्यानंतर धेडवा नाचवला जातो आणि त्याच्यानंतर मग नवरा नवरीला घरात घेतलं जातं. तर आता इथे आम्ही तयारी करत होतो नवरीच्या एंट्रन्सची. छानपैकी सजावट केली आम्ही. आता ना वरात कधी चालू होणार आहे ह्या गोष्टीचा मी विचार करत इथे उभं होतो आणि थोड्याच वेळात वरात चालू झाली आणि सगळ्यांनी ना खूप जास्त एन्जॉय केलं. सगळेजण अगदी मनापासून नाचत होते, एन्जॉय करत होते. आणि आता तुम्ही बघू शकता हे बघा. तर आता रात्रीचे ना मला वाटतं जवळजवळ 3 का 3:30 वाजले होते. तरीही आमचं जे काही स्टॅमिना आहे तो अजिबात कुठेही कमी झाला नव्हता आणि आम्ही सगळ्यांनी खरंच खूप जास्त एन्जॉय केलं. नवरा नवरीसुद्धा खूप छान नाचले. आता कॉपीराईट्समुळे ना कोणतंही जे गाणं आहे ना ते प्ले करून मला दाखवता येणार नाही आहे किंवा ऐकवता येणार नाही आहे. आणि खूप छान छान अशी गाणी चालू होती आणि खूप जास्त आम्ही एन्जॉय करत होतो. वरात होती आणि त्याच्यानंतर ना धेडवा नाचवला. तर धेडवा मला वाटतं अर्धा तास नाचवला असेल आणि धेडवा नाचून झाल्याच्या नंतर ना नवरा नवरीला आत घेतलं. तर ज्या काही आपल्या रूढी परंपरा आहेत त्या व्यवस्थित सगळ्या पार पडल्या आणि त्याच्यानंतर ना नवरा नवरीला आतमध्ये घेतलं. छानपैकी असा गृहप्रवेश केला नवरीचा. या पुढे या पुढे का धरलं म्हणा बायदार का धरलं म्हणा तू म्हण बायदार का धरलं आता मी सांगितलं ना तुला मी लेख मागते दादा लेख मागते म्हण दादा लेख मागते तू तिला म्हण लेख मागते प्रतीक्षा म्हणायचं होईना मला मग देऊ तुम्हाला काही होईना मला तर देईन तुम्हाला. हा येऊ द्या आता झालं लक्ष्मीची पावलं ना तुझी आज पावलं निघालं स्टार्ट. तू जरा पटकन तिला 2 हात तुला एका हाताने वडायचे एका हाताने वडा बर का 3 2 1 म्हणू का 1 2 3 1 2 3 हा म्हणा 1 3 2 हात वर 3 तर लग्न वगैरे सगळं झालं आणि 2-3 दिवसांनी पूजा होती. तर आम्ही आलो होतो पूजेसाठी आणि पूजा वगैरे पण छान झाली. आणि दुसऱ्या दिवशी ना आम्हाला जायचं होतं रांजणीला. तर सकाळी ना पटपट आम्ही सगळं आवरून घेतलं आणि आमच्या गावचं वातावरण नेहमीच खूप सुंदर छान असं असतं. आणि आता तुम्ही बघू शकता इथे रियांश व्हिडिओ शूटिंग करतोय, विवान नाही रियांश करतोय. आणि आता ह्या आहेत आमच्या ननंदबाई, त्या ना आमच्यासाठी वांगी तोडून देत आहेत. तर अशी ताजी ताजी वांगी खाण्यामध्ये ना खरंच एवढी मजा येते ना, इतकं
इतकं सुंदर याची पातळ भाजी सुकी भाजी दोन्ही होते. रियांशने ना संपूर्ण जे काय आजूबाजूचा परिसर आहे ना तो सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता कॅमेरा तो थोडासा हलवत आहे आणि काय मी त्याला काहीतरी शोधत होता मे बी तो. आणि इकडे ह्या ज्या बकऱ्या वगैरे आहेत ना त्या त्याला दाखवायच्या होत्या. व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळी झाली करून आणि त्याच्यानंतर ना मला भूक लागली. तर रात्री पूजा असल्यामुळे ना पूजेचं जेवण उरलं होतं तर खरंच खूप टेस्टी जेवण झालं होतं. पातळ भाजी, जिरा राईस, त्याच्यानंतर पुलाव वगैरे भरपूर काही मेनू होते. ते सगळं छानपैकी गरम करून पुन्हा एकदा खाल्लं. आणि आता हे बघा, हे आहे आमच्या गावचं वातावरण. आणि इथे माझ्या सासूबाई आणि त्याच्यानंतर आमच्या गावच्या ज्या सासूबाई आहेत त्या आणि आमच्या नंदनबाई आहेत, तर ह्यांच्या गप्पा चालू होत्या. आणि तर म्हणजे आमचं निघायचंच प्लॅन होता. तर आम्ही त्यांची परमिशन घेत होतो की आता आम्ही निघतो. आणि आईंना यायचं होतं पण म्हटले की अजून एक आठवडा राहू दे. मग आई पण म्हटलं ठीक आहे, राहते मी अजून एखादा आठवडा. आणि आता हे असं छानपैकी लग्नाचं घर, ही आमची नवीन नवरीबाई. तर अजून आता आमच्या नवीन नवरीबाईसोबत ना ब्लॉग येतीलच. तर तुम्हाला आमचं घर, आमचं गाव आणि आमचं लग्न कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. तर आईंना आम्ही बाय केलं होतं आणि आता मोठ्या आईलासुद्धा मी तर बाय करत ना आम्ही निघालो आहोत रांजणीला. तर मंडळी छान छान ब्लॉग येणार आहेत. कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर जाऊन बेल आयकॉन क्लिक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.